जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज. उपजिल्हाधिकारी रोहयो अहिल्या गाठाळे यांची माहिती. शिरूर अनंतपाळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे. यासाठी विविध पथकात अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी शिरूर अनंतपाळ तालुका प्रशासन सज्ज झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी रोहयो अहिल्या गाठाळ मॅडम यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार किशोर गायकवाड, नायब तहसीलदार निवडणूक भगवान गवळी, गोरखनाथ पदकोंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्राबाबत माहिती देण्यात आली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक जाहीर झाल्यापासून आचारसंहिता लागू झाली असल्यामुळे आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी उमेदवारांनी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. या निवडणुकीसाठी आचारसंहिता कक्ष प्रमुख म्हणून गट विकास अधिकारी शीतल खिंडे मॅडम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी 6 पथक तयार करण्यात आले असून एरोड, साकोळ, आरीमोड येथे 3 स्थिर पथक, 1 VST, 1 FST भरारी पथकांची नेमणूक तर 8 कार्यरत, 2 राखीव असे 10 झोनल अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. एकूण मतदान केंद्र संख्या 76 तर वाढीव 10% ठेवण्यात आली आहे. या तालुक्यातील राणी अंकुलगा व तळगाव बोरी असे 2 संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. अर्ज स्वीकारणे ठिकाण तहसीलदार यांचे दालन असून मतमोजणी तहसील कार्यालय सभागृहात होणार आहे. तसेच स्ट्रॉंग रूम तहसील कार्यालय येथे राहणार असल्याचे गाठाळ मॅडम यांनी सांगितले. राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार 16 जानेवारी ते 21 जानेवारी 2026 पर्यंत नामनिर्देशन पत्रे स्वीकारली जातील. 18 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तसेच 22 जानेवारी 2026 रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी होईल. 23, 24 आणि 27 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येतील. 27 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:30 नंतर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी व चिन्ह वाटप होईल. मतदान 5 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत मतदान होईल. मतमोजणी 7 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे. ही निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शकपणे पार पडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी रोहयो अहिल्या गाठाळ यांनी सांगितलं. कायदा लाईव्ह बातमीसाठी शिरूर अनंतपाळ तालुका प्रतिनिधी फतेह अली खान पठाण, संपादक सौदागर मोहम्मद रफी. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका.